आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। एप्रिल 2024 मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होणार आहे। देशभरातील विविध राज्यातील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल। उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे। त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुढील काही दिवसात उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।